नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एक काळ असा होता, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव सतत चर्चेत असायचं. ते नाव म्हणजे शरद पवार. राजकारणातील त्यांचा अनुभव, त्यांची रणनीती आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय, त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा रणनीतिकार म्हटलं जातं. पण अलीकडे एक बातमी आली, ज्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण चर्चेत आलं. बातमी अशी होती की शरद पवार राज्यसभेत गेले. आता तुम्ही विचार कराल, राज्यसभेत जाणं म्हणजे एवढं मोठं काय? पण महाराष्ट्राच्या राजकारणात या एका निर्णयामागे अनेक राजकीय समीकरणं लपलेली आहेत. कारण राज्यसभा ही फक्त संसद नाही, तर देशाच्या राजकारणात प्रभाव टाकण्याचे एक मोठं व्यासपीठ आहे. आणि शरद पवार सारख्या अनुभवी नेता या व्यासपीठावर गेला म्हणजेच याचा परिणाम नक्कीच मोठा होणार. पण इथेच एक दुसरी चर्चा सुरू झाली. राजकारणात अनेकदा असं होतं, एक निर्णय घेतला की त्यामागे दुसरी चाल तयार असते. आणि आता चर्चेत आलं दुसरं नाव, उद्धव ठाकरे. हो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. चर्चा अशी सुरू झाली की जसं शरद पवार राज्यसभेत गेले, तसं पुढे उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ शकतात. आता प्रश्न असा आहे, हे का घडतंय? यामागे कारण काय आहे? महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षात खूप वेगानं बदललं. कधी मैत्री, कधी विरोध, कधी सत्ता, तर कधी संघर्ष. या सगळ्या घडामोडींमुळे राजकीय नेत्यांना आपली रणनीती बदलावी लागते. उद्धव ठाकरे यांच्यासाठीही विधान परिषद हा एक मोठा पर्याय मानला जातो. कारण विधान परिषदेत गेल्यानंतर राजकारणात सक्रिय भूमिका घेणे अधिक सोपं होतं आणि अनेक मोठे नेते त्याच मार्गाने पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. राजकारणात कोणतीही चाल योगायोगाने चालली जात नाही. प्रत्येक निर्णयामागे एक मोठी रणनीती असते आणि महाराष्ट्राचं राजकारण रणनीतीसाठी ओळखलं जातं. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि इतर अनेक नेते, हे सगळे नेते राजकारणातील अनुभवी खेळाडू आहेत. म्हणूनच आज महाराष्ट्रात एक प्रश्न विचारला जातो, पुढे काय होणार? राज्यसभेतील पवारांची भूमिका काय असेल? उद्धव ठाकरे खरेच विधान परिषदेत जाणार का? आणि जर ते गेले तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण तयार होणार का? कारण राजकारण म्हणजे फक्त निवडणूक नाही, तर तो आहे रणनीतीचा खेळ, जिथे प्रत्येक चाल पुढच्या चालीला जन्म देते. आणि कधी कधी एक छोटासा निर्णय संपूर्ण राजकीय चित्र बदलून टाकतो. म्हणूनच आज महाराष्ट्रातील लोक आगामी घडामोडींकडे उत्सुकतेने पाहत आहेत. राजकारणात पुढे कोणती चाल खेळली जाईल, कोण पुढे येईल आणि कोण मागे जाईल, हे सगळं येणारा काळच सांगणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच नाट्यमय राहिलं आहे आणि पुढचे काही दिवस पुन्हा एकदा नवीन राजकीय घडामोडी घेऊन येऊ शकतात. म्हणूनच प्रश्न अजूनही तसाच आहे. पवार राज्यसभेत गेले, आता पुढची चाल कोणाची असणार? आणि उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार का? याचं उत्तर आगामी काळातच मिळणार आहे. धन्यवाद.